की अजित पवारांना त्यांच्या पक्षाला एवढं मोठं सन्मानाचं स्थान देण्यात आलं, सत्तेमध्ये एवढा वाटा देण्यात आला आणि आज त्याचं आउटपुट काही दिसत नाहीये. पुण्यातले भाजपवाले की ते पुण्यातच काश्मीर तयार करायला लागले, पुण्यातच आतंकवाद्यांची अतिरेक्यांची वसाहत वाढवायला लागले. इन्कमिंगच्या बरोबर भाजपमध्ये वोट बँक पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे, तुष्टीकरण सुरू झालेलं आहे. हे शिवाजी महाराजांचं पुणे आहे. तर या पुण्यामध्ये सर्व धर्म समभावाच्या नावाखाली हिंदुत्वाचा विरोध बोकाळला, हे मशिदीचं पुणे होईल. तर ज्या पद्धतीने जे नाकारलेले भाजपचे जे मागचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना एकत्र घेऊन त्यांची मोड बांधून अशी काही परिवर्तन आघाडी वगैरे काढण्याचे तुमचे डोक्यात चालू आणि नाहीच आहेत योग्य. पक्षाचे लोक जे निर्णय घेत आहेत ते चुकीचे आहेत, म्हणूनच लोकांवर रॉकेल ओतून घ्यायची वेळ येते. गायकवाड साहेबांनी टॉप न्यूजनीच त्याला जास्त प्राधान्य दिलं, कार्यकर्त्यांच्या वेदना लोकांपुढे मांडण्यासाठी. आज आपल्याकडं प्रखर हिंदुत्ववादी एक असीम नेतृत्व आहे जे सगळ्यांपेक्षा वेगळं काम करणारे आहेत. गोरक्षण, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, वडू बुद्रुकचं जे स्मारक आहे संभाजी महाराजांचं, त्या ठिकाणी ते स्मारक होण्यासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उभा केलेला आहे. त्यानंतर अफजल खानाचं जे थडगं आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी, ते थडगं काढण्यासाठी पण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केलेला आहे, PIL दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे 2017 साली अफजल खानाच्या थडग्यांवर हायकोर्टाने निकाल दिला आणि त्या निकालाच्या आधारे त्यांनी असं फॉरेस्टला सुचवलं होतं, एक तर तुम्ही ते थडगं काढा, नाही तर मी तुम्हाला फॉरेस्टमध्ये पाठवेन. अशा पद्धतीचा निकाल तो दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2023ला ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं स्थापन झालं त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी पहिलं जे काम केलं असेल ते अफजल खानाचं थडगं काढण्याचं काम केलेलं आहे. आणि याचबरोबर बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत. आज मिलिंद एकबोटे आपल्या समोर आहेत. तर मिलिंदजी, आज आपण आमच्या या ऑफिसला आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार मानतो. तुमचे विचार आम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि तुमचे जे भावना आहेत ते भावना देखील. सध्या आपण जे काही वातावरण पाहतोय, महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत, या इलेक्शन मध्ये सगळ्याच पक्षांनी आपली जी काही चौकट असते, प्रत्येक पक्षाची एक चौकट असते, विचारधारा असते, ती विचारधारा कुठं राहिल्याचं दिसत नाही. यावर आपलं काय मत आहे? नाही, बरोबर आहे आपलं म्हणणं. पक्षांमध्ये सगळ्या इनकमिंग आणि आउटगोईंग चालू आहे आणि राजकारणामध्ये जी वैचारिक शुद्धता लागते त्याचा कुठं मागमूस पण शिल्लक राहिलेला नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे राजकारणामध्ये जी नवीन पिढी आहे त्याच्यावर काही चांगले संस्कार होतील, चांगली दिशा तिला मिळेल असं हे काही वातावरण नाहीये, हे खरं आहे. परंतु त्यातल्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की आजच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादाचं प्रतीक असलेला, राष्ट्रप्रथम या विचारसरणीला बांधील असलेला जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, हा आपल्याला बलवान स्थितीमध्ये दिसतोय. ही फक्त चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीला जनतेचं एवढं मोठं पाठबळ मिळालेलं आहे, समर्थन मिळालेलं आहे, तेव्हा भारतीय जनता पार्टीकडनं जे अपेक्षित आहे ते मात्र आता होताना दिसत नाहीये. म्हणजे गोष्ट अशी घडतीये की आता पक्षाला लोकप्रियता आहे, पक्षाला लोकप्रियता आहे आणि पक्षाला लोकप्रियता असल्यामुळं पक्षामधले जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना निरनिराळ्या ठिकाणी निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याची संधी आहे. परंतु नेमकं दुर्दैवाने सगळीकडं भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेरच्या पक्षातले लोक येत आहेत आणि स्वाभाविकपणे ते येताना काहीतरी तडजोडी करूनच येतात की मला हे तिकीट मिळणार असेल तरच मी तुमच्या पक्षात येतो, आणि त्यांना चटकन प्रवेश मिळतो. आणि जे खरे कार्यकर्ते आहेत, जे खरे ध्येयवादी आहेत, निष्ठावान आहेत, या लोकांकडे दुर्लक्ष होत आहे. ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे एका विशिष्ट ध्येयाने, हिंदुत्वाच्या भावनेने भारतीय जनता पार्टीची सेवा केली, जे भारतीय जनता पार्टीला आई मानतात, त्यांनाच आता सावत्रपणाची वागणूक मिळते. बरेचसे विरोधक पण पूर्वी म्हणत होते, जसं
एकनाथ शिंदे त्यांनी तो शिवसेना सोडली आणि स्वतःची शिवसेना स्थापन केली, भाजपमध्ये आले. भाजपने आणि शिंदे सेनेने मिळून पुन्हा राज्य स्थापन केलं. त्यावेळेला अजितदादांवर ज्या भाजपने पूर्वी टीका केल्या होत्या का हे भ्रष्टाचारी आहेत, 80,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, मोदीजी पण त्यावर बोलत होते. परंतु त्यानंतर भाजपला असा कोणता अपरिहार्यता निर्माण झाली की अजितदादांना पण त्या याच्यामध्ये घ्यावं लागलं. म्हणजे जे काही पूर्वीची लोक बोलत होते विरोधक का वॉशिंग मशीन हे झालेलं आहे तयार भाजपचं, त्यावर आपण काय करा बोला. आता हा खूप मोठा विषय आहे. मी जरी राज राजकारण सगळं पाहत असलो अनेक वर्षांपासून, तरी मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण तरी सुद्धा या गोष्टीची ही गोष्ट खटकण्यासारखीच आहे की अजित पवारांना त्यांच्या पक्षाला एवढं मोठं सन्मानाचं स्थान देण्यात आलं, सत्तेमध्ये एवढा वाटा देण्यात आला आणि आज त्याचं आउटपुट काही दिसत नाहीये. म्हणजे हा जो विषय केला भारतीय जनता पार्टीने, त्यानंतर काहीतरी चांगलं घडायला पाहिजे होतं. परंतु अजित पवारांच्या मानसिकतेमध्ये काही बदल झालेला नाहीये. दुसरी गोष्ट, त्यांच्या पक्षातले जे लोक आहेत त्यांची कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धती नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. तेही तसंच चालू आहे. आणि त्यामुळं उलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी कामं चालली आहेत ती थोडीशी झाकुळली गेल्यासारखी झाली आहेत. त्यामुळं हा जो काही व्यवहार झाला, राजकीय व्यवहार, हा काही फायद्याचा ठरलेला नाहीये. पुणे महानगरपालिकेचं जे काही इलेक्शन चालू आहे, या इलेक्शन मध्ये आता इनकमिंग फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. सगळ्याच पक्षातल्या जे काही लोकांना असं वाटतंय, विरोधी पक्षातल्या, आपण भाजपमध्ये गेल्यानंतर आपण निवडूनच येणार आहे. हा आत्मविश्वास भाजपमध्ये गेल्यावरच त्यांना मिळतोय. तर जे काही जुनी जाणती जी आपली कार्यकर्ते मंडळी आहेत, पक्षाची आहेत तुमच्या, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता काय करायचं, त्याच्यावर आपल्याला काय बोलायचंय? याच्या बाबतीत असं सांगता येईल की आज भारतीय जनता पार्टीने निरनिराळ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात घेतलेले आहेत. परंतु त्यातले अनेक लोक असे आहेत की ज्यांच्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारांमध्ये बिलकुल साम्य नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो की येरवड्यामध्ये एक अनवर पठाण म्हणून आहे. तो आता गेले अनेक वर्ष जगदीश मुळीक इथले जे माजी आमदार आहेत त्यांच्याबरोबर काम करतोय. तिकडं योगेश टिळेकर आहेत, त्यांच्याबरोबर तो इम्तियाज मोमीन काम करतोय. ते योगेश टिळेकर हडपसर कोंढवा परिसरातले आहेत, ते सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. इकडे एक टिंगरेनगरच्या भागामध्ये आयुब शेख आहे, तो रामदास आठवलेंच्या पक्षात आहे. परंतु ही सगळी मंडळी अत्यंत कडवी जातीवादी आहेत, हिंदू द्वेष्टी आहेत. अनवर पठाण याच्यावर तर दाऊदच्या भावाच्या नावावर वसुली केल्याची केस आहे. इम्तियाज मोमीननी अनेक बांगलादेशी घुसखोरांना इथं वसवलंय, अशा सगळ्या स्थानिक लोकांच्या तक्रारी आहेत. आणि बांगलादेशी घुसखोरांची वसाहतच तयार झाली आहे रामटेकडीमध्ये. आयुब शेख याला भाजपने निवडून दिलं गेल्या वेळेला, त्याच्या बायकोला, आणि त्या ठिकाणी सगळे हिंदू लोकांनी त्याला मतदान केलं. परंतु त्या आयुब शेखने 5 वर्षात काय केलं तर एक बेकायदेशीर मशीद उभी केली आणि त्या मशिदीला विरोध करणाऱ्या हिंदूंना दमदाटी केली. अशा प्रकारे इन्कमिंगच्या बरोबर भाजपमध्ये वोट बँक पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे, तुष्टीकरण सुरू झालेलं आहे. आणि हे भाजप पुण्यातल्या भाजपच्या लोकांचं जे वागणं आहे, भाजपच्या नेत्यांचं जे वागणं आहे, ते अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे. म्हणजे आमचे नरेंद्र मोदी साहेब आहेत, आमचे सगळ्या हिंदुस्थानचे का सगळ्या जगाचे पूजनीय वंदनीय आदर्श आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात एकही मुसलमान नाही. अमित शहा असं म्हणतात, मी जीव देईन पण काश्मीर भारतातच ठेवीन. आणि हे तर विद्वान लोक असे आहेत पुण्यातले भाजपवाले की ते पुण्यातच काश्मीर तयार करायला लागलेत, पुण्यातच आतंकवाद्यांची आणि अतिरेक्यांची वसाहत वाढवायला लागलेत. पुण्यामध्ये एक अशी परिस्थिती आहे की दिल्लीला कार स्फोट झाला पण त्याचे धागेदोरे कोंडव्यात निघाले. तो जो हंगेरकर होता, तो हंगेरकर हा मूळचा येरवड्यातलाच आहे. तर अशा प्रकारे येरवडा हा एक
अतिरेक्यांचं एक स्लीपर सेल आहे असं म्हणतात, परंतु मी तर असं म्हणेन की ते अतिरेक्यांचं हब आहे अशी परिस्थिती आहे कोंढवा आहे. आणि कोंढव्याच्याच लोकांच्या टोळ्या आता पुणे शहरात निरनिराळ्या वस्त्यांमध्ये कार्यरत व्हायला लागलेत. म्हणजे पुण्याचा जो सुरक्षितता प्रश्न आहे हा अत्यंत सिरियस परिस्थितीत आहे. जर या वेळेला मुसलमान नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून आले तर निश्चितपणे या दहशतवादी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळं पुण्याचं वातावरण बिघडून जाईल, पुण्याचं वातावरण कलुषित होईल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने थोडंसं आत्मनिरीक्षण करायला पाहिजे. आपण काय करतो याचा 4 वेळा विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागच्या वेळेला मुरलीधर मोहोळ जेव्हा महापौर होते तेव्हा हज हाऊसचा ठराव आणला होता आणि हज हाऊसचा ठराव आणून पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या खर्चाने हज हाऊस बांधायचं ठरलं होतं. महापालिकेची जी काही तत्व आहेत, महापालिकेचे जे बीपीएमसी ऍक्ट मध्ये म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, त्याच्यामध्ये 63 नंबरचं कलम आहे की कोणत्याही धार्मिक कार्यासाठी नागरिकांचा पैशातनं मिळालेला जो निर्माण झालेला निधी आहे, सार्वजनिक निधी आहे, तो खर्च करता येणार नाही. असं असताना बीपीएमसी ऍक्ट असताना सुद्धा महापालिकेच्या खर्चाने एक हज हाऊस बांधण्यात येणार होतं. आता हजला जायला जी फ्लाईट आहे ती मुंबईत नाही, पुण्यात हज हाऊस बांधायचं काही कारणच नाहीये. तरी सुद्धा मुस्लिम तुष्टीकरण त्या ठिकाणी भाजपनेच चालू केलं होतं. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट अशी की ज्या ठिकाणी ते हज हाऊस बांधणार होते ती जागा अम्युनिटी स्पेस मधली होती. म्हणजे तिथे जे अम्युनिटी स्पेस मध्ये बांधकाम होईल ते समाज उपयोगी असेल आणि सगळ्या समाजाला त्याचा वापर करता येईल. क्रीडांगणासाठी, योगाच्या वर्गासाठी किंवा नाट्य कलेच्या शिक्षणासाठी असं असं त्या अम्युनिटी स्पेसचा वापर करण्याबद्दलचा कायदा आहे. असं असताना अम्युनिटी स्पेस मध्ये हज हाऊस बांधत होते, महापालिकेच्या खर्चाने बांधत होते. मी एकट्याने विरोध केला, माझ्याकडे कुठलाही राजकीय अधिकार नव्हता, परंतु माझ्या विरोधाची दखल भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या लोकांनी घेतली आणि त्यानंतर पुण्यातल्या लोकांना त्यांनी तो प्रकार थांबायला लावला. तरी सुद्धा 3 महिन्यांनी परत तो प्रकार वर आला. मग मी कोर्टात गेलेलो आहे आता, हायकोर्टात, आणि त्याच्यावर तात्पुरतं आता स्थगिती आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे एक तुष्टीकरणाची वृत्ती भारतीय जनता पार्टीचा आज आहे आणि हा आमचा आक्षेप आहे. माझ्याप्रमाणे असंख्य हजारो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या गोष्टीवर नाराज आहेत आणि त्यांचा याला विरोध आहे. तो नगरपालिकेमध्ये आता ज्या इलेक्शनच्या बेसवर तुम्ही आता 3-4 दिवसापूर्वी एक आंदोलन पण केलं, त्या आंदोलनामध्ये तुम्ही काही लोकांची नावं घेतली का यांनी गुंड सगळ्या जे काय आहेत त्या गुंडांना भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे. संघ भाजप यांची जी काय मोड बांधली गेलेली होती, जी काय विचारसरणी होती, त्या विचारसरणीला पुण्यातला जो संघ आहे तो ह्या इलेक्शनला, ह्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना मतदान करील, यावर आपलं काय मत आहे? नाही, आता हा मुद्दा खरा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे लोक आहेत ते बीजेपीच्या उमेदवार निवडीबद्दल समाधानी नाही आहेत आणि ते थोडेसे नाराज पण आहेत. परंतु आपल्याला एक अपेक्षा आहे की आम्ही त्याच्याकरताच ती सभा घेतली होती की ज्याला तुम्ही आंदोलनाचा आंदोलन म्हणून उल्लेख केला, ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा, हा संदेश, छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश लोकांपर्यंत हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर भारतीय जनता पार्टीने जर उमेदवार निवड करताना जर राष्ट्रवादाशी मिळते जुळते उमेदवार जर दिले तर सगळेच जण त्यांना मदत करतील आणि त्यांना सहकार्य देतील. पण त्यांनी जर उमेदवार निवड करताना तुष्टीकरणाचं पॉलिटिक्स केलं तर त्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही. आता आपण पाहतोय बरेचसे जे उमेदवार आहेत त्यांनी पूर्वी भाजपच्याच उमेदवारांना पाडून पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाचं भूषवलेलं आहे. 5 वर्ष कारभार पण केलेला आहे.
आता ते जे काही मागच्या टर्मला पडलेले जे काही भाजपचे उमेदवार आहे त्यांना भाजपकडून तिकीट मिळणार नाहीये. कारण जो जिंकणारा आहे त्यालाच तिकीट देणार हा भाजपचा पूर्वीपासून क्रायटेरिया राहिलेला आहे. मग ते जे काही 2 नंबरला राहिलेले जे उमेदवार आहे, मग त्यांनी काय करायचं? ते तर म्हणतायत आजही का आम्ही बंडखोरी करणार नाही, परंतु भाजप बरोबर पण राहणार नाही. असं बराचसा आवाज आम्ही आता पब्लिकचा ज्यावेळेला सर्व्हे करतोय त्यावेळेला तो मिळतोय. म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार हा विषय घेतोय. भाजपची जी चाळणी होती, ती चाळणीचे जे काय आहे कंगोरे, ते कंगोरे तुटून पडलेत की काय? केवळ सत्ता आणि सत्ता एवढं एकच धोरण सध्या भाजपनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राबवलेलं आहे का? हा, म्हणजे सध्या पुण्यातली जी भाजप आहे ती अटल बिहारींच्या काळच्या भाजप सारखी नाहीये हे पण आपण मान्य करू. पण मोदींची पण भाजप नाहीये ती, ही वेगळीच भाजप आहे. परंतु यांनी जर या वेळेला त्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे, सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आम्हाला जे शक्य आहे ते. त्यांनी जर याच्यावरून सावध होऊन योग्य बोध घेतला नाही आणि चांगले उमेदवार दिले नाहीत, आणि तुम्ही जे उल्लेख केला आता की जे मागच्या वेळी पडले होते त्यांनाच उमेदवारी द्यायला पाहिजे. जे एकनिष्ठ आहेत, त्यांनी कधी पक्ष सोडला नाही, पक्षाशी जे प्रामाणिक राहिले आणि ज्यांच्याकडे कुठले असं गुंडगिरीचं धोरण नव्हतं म्हणून ते निवडणुकीत मागे पडले. ह्याच्या पलीकडे दुसरं काही कारण नाही. जनतेला तर ते हवेच असतात म्हणून तर त्यांना चांगली मतं पण पडतात. परंतु या लोकांना संधी देणं आज भाजपला शक्य आहे. जे निष्ठावान लोक आहेत, ज्यांनी 40-40 वर्ष 25-25 वर्ष हा पक्ष सांभाळलेला आहे किंवा त्या पक्षाबरोबर राहून आपली निष्ठा प्रकट केलेली, आपली देशभक्ती प्रकट केली आहे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना उमेदवारी दिली पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे, हे खरं केलं पाहिजे. परंतु जर भारतीय जनता पार्टीने यावेळेला आयाराम लोकांनाच उमेदवारी द्यायचं जर ठरवलं तर जनतेमध्ये सुद्धा या गोष्टीची रिॲक्शन उमटेल असं मला वाटतं. पूर्वी ज्यावेळेला अटलजी मुख्य पंतप्रधान होते त्यावेळेला आपल्या पुण्यामधून परिवर्तन आघाडी म्हणून एक तयार झाली होती, ज्याच्यातून सुरेशभाई खालमाडी हे खासदारकीला उभे होते त्यावेळेला. आता तुम्ही असा काय विचार तुमच्या डोक्यात आहे का? ज्या पद्धतीने जे नाकारलेले भाजपचे जे मागचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना एकत्र घेऊन त्यांची मोड बांधून अशी काही परिवर्तन आघाडी वगैरे काढण्याचं तुमच्या डोक्यात चाललंय का? नाही नाही, असं अजिबात नाही. आम्ही फक्त हिंदुत्वाच्या पवित्र भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत या भूमिकेतून काम करतोय. आमची इच्छा एकच आहे की पुण्यामध्ये दहशतवाद जोपासला जाता कामा नये. पुणेकरांची सुरक्षा ही सर्वात महत्वाची आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीला आमची आई मानतो ना. आम्ही कशाला असं म्हणू की भारतीय जनता पार्टी फुटावी, त्यातनं वेगळी आघाडी. आम्हाला जन्मभर काय मिळालं नाही तरी चालेल, पण आमचा पक्ष आणि आमच्या पक्षापेक्षा आमचं राष्ट्र हे वैभवात नांदलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमची वैयक्तिक महत्वाकांक्षा हा अत्यंत दुय्यम मुद्दा आहे. महत्वाकांक्षा तर प्रत्येक माणसाला असते, परंतु ती महत्वाकांक्षा इतकी महत्वाची नाहीये की आमच्या पक्षाचं काही नुकसान होईल, आमच्या समाजामध्ये काहीतरी चुकीचा संदेश जाईल, लोक भरकटतील, असं नाही आम्हाला म्हणायचं. आम्हाला असं म्हणायचंय की मोदींनी आज जे काही या देशाचं वैभव वाढवलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीने मोदींना जो काही एक कौल दिला त्याच्यामुळेच, मोदींना जे बळ दिलं त्यामुळेच मोदी हे करू शकले. तर भारतीय जनता पार्टी फार महत्वाची आहे. तर तिचं जे शुद्ध पवित्र स्वरूप आहे तसंच असलं पाहिजे. लोक येत असतील तर येऊ द्यात. तुम्ही म्हणले त्याप्रमाणे चाळणी वगैरे त्याला लावता येत नसेल, परंतु त्यांनी आल्यानंतर एक सारासार विवेक करायला पाहिजे की समजा आमच्या शिवाजी महाराजांच्या काळातली 300 वर्षापूर्वी एकदम तुफान आलं असतं किंवा नाही आम्हाला सैन्य देते, आम्हाला सैन्य देते, तर शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी त्यांची परीक्षा घेतली असती, तिसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्याबरोबर लुटूपुटीची लढाई करण्याची कामं केली असती, नंतर सिलेक्शन केलं असतं. हे काही न करता यांना कपाळाला कुंकू लावून उमेदवार करणं असं काही योग्य नाहीये. आणि असं चाललेलं आहे. आणि असं जर चालणार असेल तर नंतर त्याचा योग्य तो दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुष्परिणामाला कधी योग्य म्हणत नसतात, पण मी म्हणतो असं की आता
शेवटी तुम्ही जर चुका केल्या तर तुम्हाला तेच भोगावं लागेल. म्हणून आज भारतीय जनता पार्टीची जी पवित्रता आहे याचं भान पुण्यातले जे आमचे सगळे मान्यवर मंडळी आहेत त्यांनी ठेवावं अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्रातली जी भाजप आहे ती भाजपा गोपीनाथ मुंडे झाले, प्रमोद महाजन झाले, त्याच्यानंतर नितीन गडकरी जे होते, यांनी जे ग्राउंड लेवलला भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आज जे काही त्या झाडाला लागलेली फळं आपण पाहतोय. परंतु देवेंद्रजी या महाराष्ट्रामध्ये जसं नेतृत्व करायला लागले तेव्हापासून भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं आपल्याला जाणवतंय की नाही? नाही नाही, बरोबर आहे. देवेंद्रजी फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व सशक्त आहे, प्रभावी आहे, यात वादच नाही. म्हणजे गोपीनाथ मुंडे किंवा नितीन गडकरी यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं, परंतु अनुकूलता निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा उदय झालेला आहे. पण देवेंद्र फडणवीसांचं पण खूप मोठं कौतुक केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे परंपरागत राजकीय विरोधक होते त्या सगळ्या विरोधकांना निस्तेज करून टाकलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सातारा जिल्ह्याचं उदाहरण, सातारा जिल्ह्यासारखा जिल्हा, या सातारा जिल्ह्यात 12च्या 12 आमदार यांचे निवडून यायचे, काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे. परंतु या वेळेला सातारा जिल्ह्यातले सगळे आमदार, सगळ्या नगरपालिका भारतीय जनता पार्टीने काबीज केल्या. म्हणजे ही जी व्यूहरचना आहे या व्यूहरचनेमध्ये फडणवीसांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. व्यूहरचनेमध्ये आपण समजू शकतो का आज वरचढ ठरलेले आहेत देवेंद्र फडणवीस, परंतु भाजपची जी चौकट आहे त्या चौकटीला कुठंतरी गालबोट लागते का? याच्यामुळं कार्यकर्ता याच्यामध्ये लोपला जातोय का? कार्यकर्त्याचा विचार केला जात नाहीये. जो विनर होणार आहे मग तो दुसऱ्या पक्षाचा असला तरी त्याचं इनकमिंग चालू आहे. म्हणजे ही चौकट जी काय आहे, ही देवेंद्रजींच्या काळामध्ये जास्त तोडमोड केल्यासारखं वाटतंय का? यावर आपण काय सांगू? नाही, याच्यातला मुद्दा काय आहे की भाजपने असं करायला हरकत नव्हती की ज्या ठिकाणी आम्हाला उमेदवार नाहीये किंवा ज्या ठिकाणी बाहेरून आलेला उमेदवार प्रभावी आहे आणि आमचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे, त्या ठिकाणी त्या प्रभावी उमेदवाराला आपल्या पक्षात घेऊन त्याला मोठं केलं किंवा त्याला निवडणुकीची संधी दिली, असं करायला हरकत नव्हती. परंतु पक्षाचं जे केडर आहे ते केडरकडं दुर्लक्ष करणं हे कधीही योग्य नव्हतं. आणि ते जर दुर्लक्ष या काळात झालं असेल तर त्याचे फटके बसतात. कारण काय, जे आयाराम आत्ता आलेले आहेत ते गयाराम सुद्धा होऊ शकतात. ते येतील आणि जातील. आणि मग पक्षाचे जे निष्ठावान कार्यकर्ते असतात की जे 12 महिने त्या पक्षाशी बांधील असतात आणि त्या पक्षाच्या कार्याशी एकरूप होऊन काम करत असतात, त्यांना न्याय मिळण्याच्या बाबतीत जर काही चुका झाल्या तर त्याच्यामुळे जर कार्यकर्त्यांची जी एक मॉरल असतं कार्यकर्त्यांची जी मानसिकता असते ती जर खच्ची झाली तर त्याचा परिणाम पक्षाचं बळ कमी व्हायला होईल असं मला वाटतं. आता निवडणुकीचं तिकीट वाटप अजूनही झालेलं नाहीये. शेवटच्या दिवशी बहुतेक सोमवारी तिकीट वाटप होणार आहे. सगळ्याच पक्षांचं तसं आहे, जेणेकरून या ठिकाणी लवकर तिकीट दिलं तर बंडखोरी अजून वाढण्याची पण शक्यता वाढू शकते. मग त्यांना जर कधी शेवटच्या टप्प्यात तिकीट देत असेल, एकच दिवस 29ला तिकीट वाटप होईल साधारण असा अंदाज आहे या सगळ्या वातावरणावरून. 29ला तिकीट डिक्लेअर होईल. राहिलेली जी लोक आहेत, जी तिकीट ज्यांना मिळणार नाहीये, त्यांना आपण काय मोलाचा सल्ला द्याल? त्याचबरोबर जो भाजपचा पारंपरिक मतदार आहे त्या मतदारांना पण आपण आपल्या या निवेदनातून काय सांगाल जेणेकरून भाजपचे पण डोळे उघडले पाहिजेत, देवेंद्रजींना पण त्या संदर्भामध्ये वेदना या मतदारांच्या ज्या आहेत, कार्यकर्त्यांच्या ज्या आहेत त्या पोचल्या पाहिजे. कारण तुम्ही सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आपल्या घरात अजून एक सदस्य आहेत सध्या ना, आमच्या वहिनी तुमच्या वहिनी देखील भाजपच्याच तिकिटावर उभ्या आहेत.
आता तर तुम्ही उमेदवारांना काय संदेश देऊ शकाल आणि मतदारांना काय सांगू शकाल व ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मतदान करायचं? शेवटी आपण विवेक केलाच पाहिजे ना, की पक्ष हा महत्वाचा आहे. पक्षाची जी काही चौकट आहे किंवा पक्षाने दिलेले जे उमेदवार आहेत त्यांचा विजय होणं ह्याच्यातच पक्षाची प्रतिष्ठा आहे. आणि पक्षाची प्रतिष्ठा टिकली तरच आपली प्रतिष्ठा टिकणार आहे. परंतु जिथं अनवर पठाण, इम्तियाज मोमीन, अयूब शेख यांच्यासारखे उमेदवार दिले जातील किंवा तो एक देवळेकर नावाचा व्यक्ती आहे अर्बन नक्सली, तो एकादशीच्या दिवशी चिकन वाटतो आणि हिंदू धर्माचा अपमान करतो, अशा प्रकारचे जर उमेदवार भाजपने दिले तर मी सगळ्या मतदारांना पण असं सांगेन की तुम्ही तुमची हिंदुत्वाची भावना मतदानातून प्रगट करा. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण सांगेन की पक्ष म्हणजे शेवटी काय, पक्ष म्हणजे एक विचार आहे आणि तो विचार भारतीय संस्कृतीशी, भारत मातेच्या भक्तीशी निगडीत आहे. जर ज्याला भारत माता माहित नाही, जो वंदे मातरम म्हणायला तयार नाही, त्याच्यासाठी आपलं पवित्र मत वाया नाही घालवायचं. जो या देशातले जे हितशत्रू आहेत, म्हणजे असं की एकदा अमित शहा असं म्हणाले होते की भारतीय जनता पार्टी इथं जर हरली तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील. त्या पद्धतीने जर एखादा उमेदवार जिंकल्यानंतर फक्त मुसलमानांच्या वस्तीत लाडू वाटले जाणार असतील तर असे उमेदवार पाडले पाहिजेत. त्याला भाजपने तिकीट दिलं तरी पाडले पाहिजेत. आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या लोकांवर जबाबदारी सोपवली, ज्या लोकांना तुम्ही नेतृत्व दिलं, त्यांनी त्यांचं नेतृत्व व्यवस्थित पार पाडलेलं नाही. तुम्ही जो विश्वास त्यांच्यावर दाखवला त्या विश्वासाला ते पात्र राहिलेले नाहीयेत. त्यांची उमेदवाराची निवड चुकलेली आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी घटना घडल्या. हे अशा प्रकारे या ठिकाणी चिंतन मंथन करण्याची वेळ आली तरी चालेल. परंतु जर कुठं प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल आणि समोर भ्रष्टाचारी, अप्रामाणिक, देशभक्तीचं अजिबात बिलकुल पार्श्वभूमी नसलेला उमेदवार असेल तर त्याच्या बाबतीत तिथल्या मतदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असंच मी आवाहन करेन. डॉक्टर अमोल देवळेकरांना ज्या वेळेला प्रवेश दिला गेला त्याच्यानंतर त्याच भागामध्ये 25-25 वर्ष काम करणारे भाजपचे जे कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांनी पुणे शहराचं जे भाजपचं कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु आजही त्या गोष्टीला आता 5 ते 6 दिवस झालेले आहेत, तरी पण अधिकृतपणे भाजपने त्या विषयावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीये. शहराध्यक्ष त्याच्यावर काही बोललेले नाहीयेत. आपल्या पुणे शहराचे जे खासदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी पण त्या विषयावर काही बोललेलं नाहीये. अशा कार्यकर्त्यांना आणि पक्षाला आपण काय या संदर्भात, आपण ज्येष्ठ आहात, आपल्याला उपदेश किंवा आदेश करण्याचा आपल्याला तसा नैतिक अधिकार आहे, तर आपण काय सांगू शकाल अशा कार्यकर्त्यांना जे काही हे अमोल देवळेकरांसारखे लोक या पक्षात येत आहेत त्याच्यावर अजूनही निर्णय होत नाहीये, आपलं याच्यावर काय मत आहे? नाही, काहीतरी निर्णय झाला असण्याची शक्यता आहे आणि मला असा अंदाज आहे की अमोल देवळेकर यांना उमेदवारी मिळणार नाही. पण जर अशी वेळ येत असेल लोकांवर की आपल्या अंगावर रॉकेल ओतून घ्यावं, आत्मदहन करण्यापर्यंत लोकांची मजल जात असेल, तर निश्चितपणे पक्षाच्या श्रेष्ठींनी गांभीर्याने विचार केला पाहिजे की आपण घेतोय ते निर्णय योग्य आहेत का. आणि नाहीच आहेत योग्य, पक्षाचे लोक जे निर्णय घेत आहेत ते चुकीचे आहेत म्हणूनच लोकांवर रॉकेल ओतून घ्यायची वेळ येते. ही फार गंभीर गोष्ट आहे. याची तर प्रांताने काय देशाच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा दखल घ्यायला पाहिजे. जेवढं पाहिजे तेवढं याच्यावर हे झालंच नाही. म्हणजे फक्त तुम्ही गायकवाड साहेबांनी टॉप न्यूजनीच याला जास्त प्राधान्य दिलं कार्यकर्त्यांच्या वेदना लोकांपुढे मांडण्यासाठी, पण इतरांनी त्या गोष्टीला एवढं महत्व दिलं नाही. कदाचित त्याच्या मागे सुद्धा काही वेगळी लक्ष्मीच्या प्रभावाची कारणं असतील. पण मुद्दा असा आहे की जे असे काही
चांगले उमेदवार आहेत की त्यांना असं वाटतंय माझ्यावर अन्याय होतोय, त्याने डिक्लेअर करावं, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की मी मोदींचा पक्ष सोडणार नाही. त्यांनी भाजपच्या विरुद्ध निवडणूक लढवावी आणि निवडून आल्यावर भाजपमध्ये जावं, असं मी सांगेन. निवडणुकीची धामधूम जी आहे, धामधूम सुरू झालेली आहे. फक्त तिकीट मिळायची आता बाकी आहे. सगळ्याच कार्यकर्त्यांनी फॉर्म घेतलेले आहे. आता भाजपमध्ये जी काही इन्कमिंग झालेली आहे, ज्यांना तिकीटं मिळणार नाही, त्यांची अवस्था अतिशय वाईट होणार आहे. परंतु जो मतदार आहे भारतीय जनता पार्टीचा, त्या मतदाराची पण द्विधा अवस्था आहे की जे इतर पक्षातले भाजपमध्ये आलेत आणि भाजपने जर कधी त्यांना तिकीट दिलं तर त्या मतदारांनी कशा पद्धतीने मतदान करावं, यावर आपलं काय मत आहे? नाही, जे कोणी भाजपचे विरोधक म्हणून आजपर्यंत वावरत होते आणि ते भाजपमध्ये आलेले आता, तर त्यांना त्यांचं आणि कार्यकर्त्यांचं हे मनोमिलन व्हायला पाहिजे ना. कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. कार्यकर्त्यांना ज्या शंका आहेत, ज्या अपेक्षा आहेत, त्या त्यांच्यासमोर मांडल्या पाहिजेत आणि त्याची समाधानकारक उत्तरं जोपर्यंत बाहेर पडत नाहीत तोपर्यंत खरा रंग कामाला चढणार नाही. निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना जर उत्साह निर्माण करायचा असेल तर उमेदवाराचं पण हे कर्तव्य आहे की त्यांनी मी काय करीन ते सांगितलं पाहिजे. माझ्याविषयी काय शंका आहेत, त्या बरोबर आहेत का चूक आहेत त्याच्याविषयी चर्चा केली पाहिजे. आणि नवीन जी पिढी आहे, नवीन जे तरुण आहेत किंवा जनतेतले जे काही प्रतिनिधी आहेत, त्यांनी सुद्धा जर पक्षाचा विश्वासू घटक त्या ठिकाणी त्या उमेदवाराची जबाबदारी घेत असेल तर त्या पक्षाकरता काम केलं पाहिजे. कारण दिवस थोडे राहिलेले आहेत आणि अशा ऐन वेळेला आपण जर एक लक्षात घ्या की या निवडणुकीकडं लोक कोणकोणत्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. लोक असं बघतात की पुण्यामधल्या सगळ्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत, त्या सुविधा कशा पुणेकरांना लाभतील, पुण्यातलं वातावरण कसं चांगलं राहील, त्याकरता नेतृत्वाकडनं काय अपेक्षा आहे वगैरे वगैरे विषयांची चर्चा वर्तमानपत्रानं सो चाललेली आहे. परंतु माझ्यासारखा एक राष्ट्रभक्त माणूस या निवडणुकीचा विचार करताना असा विचार करतो की हे पुणे ऐतिहासिक पुणे आहे. हे पुणे जे आहे ते भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृतीचं अतिशय प्रतीक असलेलं पुणे, विद्येचं माहेरघर यांना म्हणायचे लोक. तर असं हे जे पुणे आहे, या पुण्यामधलं सगळं वातावरण जर चांगलं राहायचं असेल तर हे पुणे दहशतवाद मुक्त असलं पाहिजे. हे पुणे जर त्या ठिकाणी चांगलं वातावरण राहायचं असेल तर इथलं सामाजिक वातावरण चांगलं पाहिजे आणि इथलं राजकीय नेतृत्व पण चांगलं पाहिजे. पुण्यामध्ये जर खराब राजकीय नेतृत्व मिळालं तर सामाजिक वातावरण चांगलं राहणार नाही, जातीभेद डोकं वर काढतील. दुसरी गोष्ट अशी आहे की या पुण्यामध्ये जर मुसलमानांना जर मोठ्या प्रमाणात तिकीट मिळाली तर कोणती गोष्ट निर्माण होते. मला बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य इथं आठवतं. ते आमच्या आजच्या जे भारतीय जनता पार्टीचे पुण्यातले प्रमुख नेते त्यांना ते वाक्य ऐकण्याची आवश्यकता आहे. ते वाक्य कोणतं आहे? सगळे मुसलमान अतिरेकी नाहीत पण सगळे अतिरेकी मुसलमान आहेत. जर या ठिकाणी तुम्ही ज्यांना राजकीय सत्ता देणार आहात, ज्यांना तिकीट देणार आहात, ज्यांना निवडणूक जिंकण्याची संधी देणार आहात, त्या लोकांना जर जबाबदारीची जाणीव नसेल की त्या लोकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना नसेल तर या पुण्यातलं सामाजिक वातावरण चांगलं राहणार नाही. या पुण्यातली सार्वजनिक शांतता टिकणार नाही. आज लव जिहादची केवढी मोठी समस्या आहे पुण्यात, पण कुठलाही राजकीय नेता त्याकडे बोलत नाही. कुठलाही नाही, आपले भाजपचे पण काही भाजपचे पण बोलत नाहीत. नगरसेवक लाजीरवाणी आहे. कारण आमचं म्हणणंच आहे की देवेंद्र फडणवीसांनी जरा योगी आदित्यनाथांचा आदर्श ठेवावा. 700 मोर्चे निघाले महाराष्ट्रात, पण तरी सुद्धा आमच्या महाराष्ट्रातल्या भाजपने लव जिहादच्या विरुद्ध असलेला कायदा आणलेला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गो हत्या बंदीचे तर धिंडोडे निघालेले आहेत, गोमातेला राज्यमाता म्हणलेलं आहे, पण रोज गाय कापली जाते. म्हणजे अशी जी सगळी वातावरण निर्मिती झालेली आहे याला कुठेतरी राजकीय नेतृत्व कारणीभूत आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळालं, तुमच्या राजकीय कौशल्याचं आम्ही अभिनंदन करतो. परंतु तुम्ही जरी राजकीय दृष्टिकोनातून कौशल्य प्राप्त केलं असलं
तरी आमचं मूळ काय हेतू आहे, मूळ आमचं हिंदुत्व आहे, आमची भारतीय संस्कृती जी आहे त्या भारतीय संस्कृती जपणूक आहे. आणि याच्यासाठी जर तुम्हाला मी विचारलं तुम्ही काय केलं, तर तुमच्याकडे कोणतं उत्तर असू शकेल? म्हणून आम्हाला असं म्हणायचं आहे की मतदारांनी एक असा विवेक केला पाहिजे, दगडापेक्षा वीट भाऊ. म्हणून शेवटी भारतीय जनता पार्टी निवडून आली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी निवडून आली पाहिजे. परंतु जर भारतीय जनता पार्टीमध्ये दगडापेक्षा वीट मऊची ऐवजी दगडच ठेवलेला असेल तुमच्या समोर की तो लबाडीच करणार आहे निवडून आल्यावर 5 वर्ष, तर अशा माणसाला मात्र तुम्ही महापालिकेत कॉर्पोरेटर म्हणून जायची संधी द्यायचीच नाहीये. आणि मग तुम्ही चांगला एक तुमच्यातला युवक निर्माण उभा करा. आम्ही त्याच्या प्रचाराला येऊ, आम्ही सतरंजा पण उचलू, आम्ही तुम्ही म्हणाल ते झाडू पण मारू किंवा आम्ही तुम्ही म्हणाल ते काम करू. परंतु चांगली माणसं निवडून आली पाहिजेत आणि ती हिंदुत्ववादी असली पाहिजेत. हिंदुत्ववादी माणसं ही फार आपली गरज आहे पुण्याची. हे शिवाजी महाराजांचं पुणे आहे. जर या पुण्यामध्ये सर्व धर्म समभावाच्या नावाखाली हिंदुत्वाचा विरोध बोकाळला ते मशिदीचं पुणे होईल. असं होता कामा नाही. याची काळजी पण मतदारांनी आणि आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी मी विनंती करतो. हे बघा, मी तर लोकांना असं सांगतो, तुम्ही मला आज बोलवलं, माझे विचार मांडण्याची संधी दिलीत, तर मी सांगेन सर्व धर्म समभाव ही संकल्पना एकदम चुकीची आहे. म्हणजे या चुकीच्या संकल्पनेच्या आहारी जाऊन आमच्या राजकीय नेतृत्वाने काय साधलं, तर काश्मीर भारतात ठेवण्यासाठी 2 लाख भारतीय सैनिकांना बलिदान करावं लागलं. आमच्या 2 लाख माता भगिनींची कपाळ पांढरी झाली सर्व धर्म समभावामुळं. म्हणून मी आज लोकांना सांगतो, तुम्ही सर्व धर्म समभाव वगैरे काय सांगायची जरूर नाही. हिंदूंना, हिंदू हे मुळातच सहिष्णू आहेत, मुळातच हिंदू सर्वांचा आदर करतात. म्हणून पारशी इथं आले, ज्यू इथं आले, ख्रिश्चन इथं आले, सगळ्यांच्या पूर्वजांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी चांगलं जीवन आम्हाला प्राप्त झालं. इतर देशांमध्ये तसं चांगलं जीवन आम्हाला प्राप्त झालं नाही. तर माझा शब्द आहे सर्व हिंदू समभाव. सर्व हिंदू समभाव म्हणजे काय की हिंदू कोणत्याही जातीचा असू दे, माळी असू दे, कोळी असू दे, साळी असू दे, ब्राह्मण असू दे, महार असू दे, मांग असू दे, चांभार असू दे, ते सख्खे भाऊ आहेत, भारत मातेचे पुत्र आहेत आणि शिवाजी महाराजांचे मावळेत. ही विचारसरणी पुढे गेली पाहिजे. आणि सर्व हिंदू समभाव झाला तर सगळ्या या देशात सगळी शांतता निर्माण होईल. या देशामध्ये डेमोग्राफी या शब्दाची चर्चा नरेंद्र मोदींनी केलेली आहे 15 ऑगस्टला, की देशामध्ये विविध धर्मांचं लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते प्रमाण जे आहे ना ते टिकलं पाहिजे. हिंदूंचं प्रमाण हे, हिंदूंची टक्केवारी जास्तीत जास्त असली पाहिजे, तर त्या देशात लोकशाही नांदेल. हिंदू जर कमी संख्येत झाले तिथली लोकशाही डळमळीत होईल. त्यामुळे इथली डेमोग्राफी टिकायची असेल तर हिंदूंचं बळ वाढलं पाहिजे. त्यामुळे सर्व धर्म समभावापेक्षा सर्व हिंदू समभाव हा शब्द जास्त महत्वाचा आहे. आणि हा शब्द आम्ही नवीन येणाऱ्या नगरसेवकांनी अंगीकारला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे. आणि या निमित्ताने, या टॉप 10 न्यूजच्या निमित्ताने मी या टॉप न्यूज पुणेच्या पवित्र व्यासपीठावरून मी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की तुम्ही जर नगरपालिका जिंकल्या असतील आणि तुम्हाला मोठे यश मिळाले असेल तर तुमचं अभिनंदन आम्ही करतो. परंतु राज्यमाता घोषित करून गोमातेला खरा सन्मान मिळालेला नाहीये. तर तुम्ही गोहत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण केला पाहिजे. आणि गोहत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण केला तर आमच्या संस्कृतीची जपणूक होईल, खऱ्या अर्थाने शिवशाहीचं श्रेय तुम्हाला मिळेल आणि शेती सुद्धा आमची विषमुक्त होईल, आमची संस्कृती टिकली जाईल. आणि एवढंच नाही तर या गोहत्यामुक्त महाराष्ट्रामुळं जे कोणी टेररिस्ट फंडिंग करणारे लोक आहेत त्यांचे सुद्धा हात थंड पडतील आणि पाकिस्तानचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोहत्यामुक्त महाराष्ट्र करा. कारण जनावरांच्या हाडांना इस्लामची संपत्ती मानून जनावरांच्या हाडांचे पैसे अतिरेक्यांपर्यंत पोहोचवले जातात. हे 2002 साली IB च्या मदतीने मी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं त्या काळात 25,000 कोटी रुपये अतिरेक्यांना मिळायचे. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला जो चेक मिळाला त्या चेकचा नंबर पण मी दिला होता त्यावेळेच्या यंत्रणेला. याचा अर्थ असा की गोहत्यामुक्त महाराष्ट्र झाला
तर महाराष्ट्र दहशतवाद मुक्त होईल, पाकिस्तानचं बळ कमी होईल, भारतीय संस्कृतीची जपणूक होईल आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सुद्धा चांगली परिस्थिती निर्माण होईल. शेतीमध्ये रासायनिक खतामुळे जी काय घाण निर्माण झालेली आहे, नापिकता निर्माण झालेली आहे, तिथं शेणखतामुळं ती शेतीची उत्पादकता वाढेल आणि रासायनिक खतांमुळे विषयुक्त अन्न खाऊन रोगराई वाढलेली आहे. तर ते नैसर्गिक शेती वाढली तर लोकांना चांगलं अन्न पण मिळेल. तर गोहत्या मुक्त महाराष्ट्र करणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं अतिशय महत्वाचं कर्तव्य आहे, असं मी आग्रहपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो. जय गोमाता. जनमतांचा आवाज या विषयाला धरून आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये मिलिंदजी एकबोटे, जे कट्टर हिंदुत्ववादी नेते आहेत, त्यांचा अभ्यास पण दांडगा आहे. नुसता अभ्यास असून चालणार नाही, तर त्यांनी रूट ग्राउंड लेवलला उतरून या बऱ्याचशा विषयांवर वारंवार आंदोलनं केलेली आहेत, तुरुंगवास भोगलेला आहे. त्याच्यानंतर आज निवडणुकीबरोबरच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं नेतृत्व, सेंट्रल गव्हर्नमेंटचं नेतृत्व आणि या भागातले जे काही खासदार आहेत, आमदार आहेत, होणारे नगरसेवक आहेत, या सगळ्यांना एक मौलिक सल्ला दिलेला आहे. कशा पद्धतीने त्यांना पुणे शहराची जी काही महानगरपालिकेची कामं झाली पाहिजेत, कशा पद्धतीची लोक निवडून आली पाहिजेत, या पद्धतीने त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आम्ही जनतेसमोर असेच नवीन नवीन विषयांना घेऊन त्यातले जे काही तज्ज्ञ आहेत, ज्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, अशी लोक आम्ही आपल्या समोर आणणार आहोत. टॉप न्यूज पुणे आपण सर्वांनी पाहत राहा. आज मिलिंदजी एकबोटे या ठिकाणी जे आलेले आहेत, आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. असंच आपले जे ओघवत्या वाणीतून जे काही विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आम्हाला भाग्य लाभलंय, त्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.